आता आपण राहूची काही लक्षणे जाणून घेतली, तर त्याचप्रमाणे या राहूवरती आपण नियंत्रण कसं करू शकतो ते जाणून घेऊया। राहू नेहमी अनेकदा आपण बघतो की असंतुलित जीवन, आळसपणा आणि कुठल्याही गोष्टीचं वेळापत्रक नसलं या गोष्टींशी निगडीत सुद्धाही असतो। राहूला शांत करण्यासाठी आपला एक साधा सरळ उपाय म्हणजे काय की त्याचा बीजमंत्राचं किंवा त्याचं नाममंत्राचा जप करणे। तो मंत्र आपल्याला स्क्रीनवर इथे दिसत आहे। राहूला ठीक करण्याकरता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण सूर्योदय होण्याच्या आधी उठावे आणि रात्री लवकर झोपावे। आपल्या जवळपास असलेल्या गरीब, गरजू किंवा प्राण्यांना आपण अन्नदान करणं हा सुद्धाही राहूचा प्रभाव कमी करण्यासाठी एक चांगला आणि सोपा उपाय आहे। आपल्या जीवनामध्ये एक वेळापत्रक तयार करून घ्यावं। कुठल्याही गोष्टीच्या आपण आहारी न जावं, जसं की सोशल मीडिया, मोबाईल कोणतीही असेल तर त्याच्या जास्त आहारी न जावं। तर अशा काही सोप्या रेमेडीज करून आपण राहूवरती नियंत्रण करू शकतो। आपल्यावरती कोणत्या ग्रहाचा जास्त प्रभाव आहे आणि त्याच्याकरता कुठल्या रेमेडीज करायला हवेत त्याकरता ज्योतिष सल्ला घ्यायला हवा। ज्योतिष मार्गदर्शनाकरता मला तुम्ही या खाली दिलेल्या स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपमार्फत संपर्क करू शकता आणि ही व्हिडिओ सेव्ह करा। त्याचप्रमाणे ही माहिती आपण इतरांनासुद्धाही शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा राहूचा काय प्रभाव आहे त्याबद्दल माहिती मिळेल। धन्यवाद।